मी जेव्हा कोणार्कला व्हिजिट करायला गेलो होतो, जेव्हा तुम्ही तिथे जाता मंदिराच्या खालच्या पहिली स्टेप तिथे ना उंट, हत्ती, घोडे अशा प्राण्यांचे राईट. त्यानंतर पौराणिक कथा, रामायण, महाभारत. त्यानंतर थोडंसं दिसलं की अडल्ट काइंड ऑफ गोष्टी दिसतात. किंवा आता खजुराहो असेल, कोणार्क असेल, इथे एरोटिक स्कल्पचर्स आहेत. सेक्शुअल एज्युकेशन होतं का नाही होतं आपल्याला माहित नाही, पण आपण पुढारलेलो होतो या बाबतीमध्ये की शाळेत मुलांना शिकवायचं ना वगैरे. पण आपल्याकडचे जे कामसूत्र वगैरे सारखे सगळे ग्रंथ आहेत याच्यामध्ये तर खूप प्रचंड डिटेल दिलेलं आहे. बडबड कासवाची गोष्ट आपल्याला माहिती आहे, तर हीच गोष्ट अनेक मंदिरांवर दिसते. किंवा कावळा त्या मडक्यामध्ये दगड टाकून पाणी वरती आणतो ते, किंवा मगर आणि माकडाची गोष्ट माहिती असेल की जांभूळ तो तोडून देत असतो. तर ते या गोष्टी मंदिरांवर कशासाठी होणार, कारण त्याचा आणि मोक्षप्राप्तीचा काही संबंधच नाहीये. प्रेग्नन्सी दाखवण्याची पद्धत किंवा एम्ब्रायो जो गर्भ आहे त्याची पण इव्होल्युशन दाखवायची पद्धत होती. कोणीतरी एक दुर्बीण मधून बघतोय स्पेस रिलेटेड असं काहीतरी, किंवा काही काही टूल्स हातात आहेत पण ते समजत नाही नेमकं काय. टेक्नॉलॉजिकल टूल्स काय ना, आपल्याकडे खूप फॅसिनेशन असं आहे की अरे नाही, कोरताना त्यांनी मशिनरीज वापरली, किंवा मग काही काही जण युट्यूबवर पण बघा की लेथ मशीन होतं, इलेक्ट्रिसिटी होती वगैरे. ते खरंच होती का? आता बृहदेश्वर मंदिरामध्ये तो मोठाच्या मोठा दगड वरती आहे काही टनांचा, तर तो वर कसा नेला. जगन्नाथपुरीचं जे आपलं मंदिर आहे त्या आता प्रत्येक मंदिराची ट्रेजरी असायची. एक्झॅक्टली. ती ट्रेजरी उघडली आणि त्याच्यामध्ये काय काय सापडते बाबा. मी सोनं नाणं हा भाग वेगळा, परंतु असं काही लिहून ठेवलंय का मंदिराबद्दल. ही मंदिर बांधायच्या अलग अलग पद्धती होत्या, काही काही खालून वरती, काही वरतून. बरोबर. तर वेरूळ हे एकाश्मय म्हणजे एका दगडामध्ये कोरलेलं परंतु मंदिरासारखा आकार दिलेलं. आता हे अशक्य वाटणारं काम आहे. याचं कारण 100 लोक काम करत असतील आणि 100 लोक ते कोरत असतील, तर सगळ्या 100 लोकांमध्ये एकाच प्रकारचं स्किल कसं काय. एक्झॅक्टली. कुठलंही मंदिर जेव्हा आपण किंवा मंदिराचं जो एक स्केच तयार केलं जातं तेव्हा पहिले तिथे काही यंत्र प्लेस केली जातात. मग ते गणेश यंत्र असेल, विष्णू यंत्र असेल, लक्ष्मी यंत्र असेल, असं प्रत्येक ठिकाणी. किंवा आपल्याकडे वास्तुपुरुष मंडल नावाची एक संकल्पना आहे की तो वास्तुपुरुष डायगोनली झोपलेला असतो. बेलूर हळेबीडूला आपण मंदिरं बघतो, इतकी बारीक कोरीव काम आहे, म्हणजे दगडाला अक्षरशः दोऱ्याप्रमाणे गाठी बिठी मारल्यासारखं आपल्याला दिसतं. बऱ्यापैकी भारतभर पसरलेली स्टोरी की सोमनाथ टेम्पल आणि कोणार्कचं दोघांमध्ये मॅग्नेटचा काहीतरी वापर केला होता टेम्पलमध्ये, आणि त्यामुळे त्या फ्लोटिंग आयडल्स होतात. आपल्याकडे हिस्ट्री टीव्ही 18 चॅनल माहिती असेल, एन्शंट एलियन्स की लेझरने वेरुळलेणी केली. हे आत्ताच्या काळात सुद्धा सांगतात सगळी माहिती असून सुद्धा. सोमनाथच्या बाबतीतच एक आपल्याला आत्ताच्या तिथे तो एक बाण दिसतो की इथपासनं थेट दक्षिण ध्रुवापर्यंत मध्ये कुठेच जमीन नाही, आणि तिथं तो एक संस्कृत मध्ये श्लोक लिहून ठेवलेला आहे. जमीन नाही हे खरं आहे, परंतु तो श्लोक जुना आहे का नाहीये, तो श्लोक आता लिहून ठेवला तिथे. ह्युमन मेड नाहीये, मॅन मेड नाहीये, किंवा एलियन्स इंटरफेअर होतं. कैलास लेणीबाबत माझी एक थिअरी आहे. नमस्कार शंतनू, कसा आहेस? नमस्कार अमित. येस, मी एकदम मजेत. मला एक गोष्ट विचारायची होती की टेम्पल मी जेव्हा कोणार्कला व्हिजिट करायला गेलो होतो तेव्हा मला एक ऑब्झर्वेशन असं सांगितलं होतं. तिथले जे लोकल गाईड होते जेव्हा मला सांगत होते त्यांनी सांगितलं की टेम्पल हे एज्युकेशन हब होतं. म्हणजे सगळेच टेम्पल तसे नव्हते, पण काही काही टेम्पल एक एज्युकेशन हब होते. ते कसं मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जर कोणत्याही मंदिराजवळ जाताल किंवा एखादी ओल्ड स्ट्रक्चर आहे, जेव्हा तुम्ही तिथे जाता तुम्हाला सर्वात खाली जे आहेत ना, म्हणजे मंदिराच्या खालच्या पहिली स्टेप तिथे ना तुम्हाला उंट, हत्ती, घोडे अशा प्राण्यांचे दिसतात, स्कल्पचर दिसतात. राईट. त्यानंतर थोडंसं हाईट अजून वरती गेली तर तुम्हाला दिसतात की थोडंसं काय म्हणतात आपण त्याला, पौराणिक कथा, रामायण, महाभारत. यस, यू आर राईट. सो तशा गोष्टी दिसतात. त्यानंतर थोडंसं दिसलं की थोडं सेक्शुअलिटी रिलेटेड किंवा थोडंसं अडल्ट काइंड ऑफ गोष्टी दिसतात. आणि त्यानंतर मग तुम्हाला युद्ध वगैरे आणि स्टेप वाईज. तर हे त्या गाईडचं मत होतं. तेव्हा मला ते फॅसिनेटिंग खूप वाटलं की मला वाटलं की बापरे, म्हणजे एवढा विचार आपण कधी बघताना करत नाही. आणि जर तुम्ही बघताय की हे एक एज्युकेशन, कारण तो जो मुलगा आहे लहान, तो त्याच्या दृष्टीने त्याच्या समोर जे दिसणार तो त्याला तो ॲब्झॉर्ब करणार. जसे जशी त्याची हाईट वाढत जाते म्हणजे त्याचं वय वाढत जातं, तेव्हा तो त्या गोष्टी दिसतो. हे कसं वाटतं तुम्हाला फॅसिनेटिंग टेम्पल? आता याच्यात मी अजून 2 गोष्टी याच्यात ऍड करतो की आपल्याकडची जी प्राचीन शिक्षण पद्धती होती, आता ती 2 भागात आपल्याला क्लिअर कट त्याचं डिव्हिजन झालेलं दिसतं. एक म्हणजे आपल्याकडे बौद्ध पंथ होता, आणि या बौद्ध पंथाने खूप मोठी विद्यापीठं उभारलेली होती. मग नालंदा असेल किंवा उदंतपुरी असेल, ही सगळी आपल्याला बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल या भागात विद्यापीठं दिसतात. आणि त्यांच्यामध्ये सगळी सिस्टीम जी होती शिक्षणाची ही सेंट्रलाइज होती. म्हणजे 1000-2000 मुलं एका ठिकाणी येणार, एका ठिकाणी राहून धर्मशिक्षण पण घेणार आणि बाकी काही शास्त्रांचं शिक्षण असेल तर ते सुद्धा घेणार. बरोबर. हिंदूंमध्ये काय होतं, हिंदूंमध्ये डिसेंट्रलाइज सिस्टीम होती. डिसेंट्रलाइज मध्ये आश्रम पद्धती आपल्याकडे दिसते, आणि मंदिर हा त्या शिक्षण व्यवस्थेचा एक भाग होता.
दक्षिणात जर बघितलं तर आपल्याकडचे जे सगळे राजे होते म्हणजे होयसळ असतील, चोल असतील किंवा चालुक्य वगैरे असतील, हे सगळे राजे अग्रहार गावं द्यायचे. म्हणजे काय करायचे, 300-400 ब्राह्मणांना एक गाव किंवा एक एरिया सांगायचे की तुम्ही इथे येऊन राहा, त्याबद्दल तुम्हाला तुमची सेटलमेंट करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही दान देतो, तुम्ही त्या गावात येऊन राहायचं आणि जेणेकरून तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान घेण्यासाठी बरेच जण तिथे शिकायला येतील. आणि मग अशी अग्रहार गावं दक्षिणेमध्ये आपल्याला खूप दिसतात. आणि मग त्याच गावांमध्ये या राजाचे कोण प्रधान असतील, कोणी अजून प्रमुख सामंत असतील, यांनी मग मोठी मोठी मंदिरं बांधली. आणि ती मंदिरं बांधल्यानंतर त्या मंदिरामध्ये एक आचार्य असणार किंवा मे बी त्यांचा धर्मगृह असेल किंवा कोणी आपले संत असतील, तर ते आजूबाजूला धर्मशाळा बांधायचे. आणि मग तिथे धर्माचं शिक्षण तर दिलं जायचंच, परंतु तुम्ही जसं म्हणताय की रामायण महाभारताची शिल्प आपल्याला दिसतात किंवा इरॉटिक स्कल्पचर्स दिसतात, तर रामायण महाभारत हा हजारो वर्षांपासून आपल्याकडे, सुरुवातीला तर मौखिक परंपरा होती, नंतर मौखिक परंपरेतनं वाटलं की अरे नाही, हे काहीतरी मोठं काव्य आहे आणि हे प्रिझर्व केलं पाहिजे. नुसतंच कोणीतरी एक सांगतंय मग तो अजून 10 जणांना सांगतोय, हे करण्यापेक्षा कुठेतरी ते लिहून ठेवलं पाहिजे. मग लिहायला सुरुवात झाली आणि मग त्याच्या मल्टिपल व्हेरिएशन्स झाले. बरं, लिहिल्यानंतर तो कागद नष्ट होऊ शकतो, मग तो कागद नष्ट झाला, मग चिरकाळ काय राहील टिकून. आणि मग हळूहळू जो स्थपती होता किंवा जो मंदिर कोरायचा तो मग ठरवायचा की अरे रामायणातली किंवा महाभारतातली ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे किंवा या गोष्टीने या दोन्ही घटनांवर खूप मोठा इम्पॅक्ट पडला असावा. आणि मग त्यांनी ते कोरायला सुरुवात केलं. एक सोपं उदाहरण सांगतो. सोमनाथपुरा मंदिर आहे आपल्या म्हैसूरपासून 40 किलोमीटर अंतरावर. सोमनाथपुरा नावाचं गाव आहे, हे पण अग्रहार गाव आहे. आणि होयसळ काळामध्ये इथे मंदिराची निर्मिती केली गेली. तर या मंदिराच्या बाह्य भागावर जसं तुम्ही मगाशी म्हटलं ना की लेयर्स असतात की हत्ती घोडे, मग त्याच लेअरमध्ये एकूण 6 लेयर्स आहेत असे वेगवेगळे डिझाईन्सचे. त्यातला एक डिझाईनचा लेअर हा पौराणिक कथांचा आहे. मग त्याची सुरुवात रामायणापासून होते, मग हळूहळू ते महाभारताकडे जातं आणि मग त्याच्यामध्ये भागवत पुराण म्हणजे कृष्ण जन्माच्या सगळ्या कथा येतात. तर एक म्हणजे या सगळ्या धर्मग्रंथ जे आपले आहेत या ग्रंथांचं शिक्षण देणं हा एक त्याच्यात भाग होता. कारण जे कोणी मंदिर बघायला येत असतील किंवा ज्या मंदिरामध्ये आजूबाजूला ज्या धर्मशाळा असतील किंवा आता अग्रहार गाव आहे म्हटल्यावर अनेक जण शिकायला येणार. आता मग रामायण मला दाखवायचं असलं त्या लहान मुलांना, तर मी काय करणार, चला या सगळ्या मंदिरात. आणि मंदिरात आल्यानंतर आता क्रमाक्रमाने बघा की दशरथ आता पुत्र व्हावेत म्हणून तो जो काही यज्ञ करतोय किंवा जे काही अनुष्ठानं करतोय तिथपासून ती सुरुवात होते ते थेट रामाला हनुमान भेटेपर्यंत, की दोघांची भेट झाली तिथपर्यंत ते रामायण टप्प्याटप्प्याने कोरलंय. अर्थात प्रत्येक एपिसोड नाही दिलेला, पण जे काही महत्वाचं सांगायचं तेवढं ठळक पॉईंट सांगितलं आणि मग ते एलाबोरेट आपल्याला करता येतात. किंवा आता खजुराहो असेल, कोणार्क असेल, इथे इरॉटिक स्कल्पचर्स आहेत. आता सेक्शुअल एज्युकेशन होतं का नाही होतं आपल्याला माहित नाही, पण आपण पुढारलेलो होतो या बाबतीमध्ये. म्हणजे आता या विषयाचा आपण खूप टॅबू करतो की शाळेत मुलांना शिकवायचं नाही वगैरे, पण आपल्याकडचं जे कामसूत्र वगैरे सारखे सगळे ग्रंथ आहेत याच्यामध्ये तर खूप प्रचंड डिटेल दिलेलं आहे. आणि हे बिभस्त आहे किंवा अशा प्रकारातलं काही तो आता दृष्टिकोन झाला आहे. हा, पण त्यांनी सांगताना की माणसाला आता जे आपल्याकडे पुरुषार्थामध्ये 4 घटक सांगितलेले आहेत की धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे आणि मोक्ष आहे. यातला काम हा सगळ्यात महत्त्वाचा सांगितलेलाच आहे की ते तुम्हाला मिळालं तर तुम्ही कम्प्लीट पुरुष आहात असं सांगितलं जाईल. त्यामुळे इमोशनल फुलफिलमेंट किंवा सेक्शुअल फुलफिलमेंट हा प्रकार तर तेव्हाही होता. बरोबर. आणि ते शिक्षण मग एकतर जनरेशन टू जनरेशन आपोआप ट्रान्सफर होतं आणि त्याचबरोबर मंदिरांवर कोरल्यामुळे काय होतं, जे बाहेर नेतात त्यांना एक तर ते आकर्षित दिसतं, हा त्यातला पहिला भाग. आणि दुसरा भाग ते शिक्षण आता ते कशा प्रकारे दिलं जात होतं हे आपल्याला तेवढे पुरावे आपल्याकडे डिटेल नाही आहेत की कसं ते समजावत असतील वगैरे. पण नुसतं कोणार्क किंवा खजुराहोत नाही तर महाराष्ट्रातल्या सुद्धा मंदिरांवर आपल्याला अशा प्रकारची इरॉटिक स्कल्पचर्स दिसतात. त्यामुळे तो एक्झॅक्टली नेमकं ते सेक्शुअल एज्युकेशन होतं का, तो तंत्र मार्गाचा प्रकार होता का, मंदिरात जातो आपण मोक्षप्राप्तीसाठी आणि त्यामुळे मोक्ष हवा असेल तर ते डोक्यामध्ये कामाचे विचार ठेवून चालणार नाहीत. राईट, तुम्ही पूर्ण तुमचं मन स्टेबल राहिलं पाहिजे. त्यामुळे ते सगळं बाहेर ठेवायचं की जे काही करायचं असेल ते बाहेर, आणि नंतर तुम्ही एकदा ध्यानाला बसलात तर तुमच्या मनात हे विचार येऊन चालत नाहीत. त्यामुळे कदाचित ते मंदिराच्या बाहेर दिसतात. पण डेफिनेटली या मंदिरांवरच्या ज्या ज्या मूर्ती आहेत, म्हणजे देवतांच्या मूर्ती आपण सोडून देऊ कारण ते मंदिरच देवतच आहे, त्यामुळे तिथे शिक्षणाचा भाग काही येणार नाही. परंतु रामायण असेल, महाभारत असेल, इतकंच काय पंचतंत्र, माझ्या मते लहान मुलांना किंवा कोणालाही काही शिकवायचं असेल, बोध किंवा मॉरल ऑफ द स्टोरी नेहमी आपण पंचतंत्राच्या खाली एका ओळीमध्ये त्या पूर्ण कथेचं सार असतं. आणि पंचतंत्र तर इथं अनेक भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेलं पुस्तक आहे किंवा वर्षानुवर्ष त्या गोष्टी चालत आल्या, तितकंच आपण आजही ती पुस्तकं वाचतो आहेत ना अजून. आणि एक्झॅक्टली तशा स्टोरी की
बडबड कासवाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर हीच गोष्ट अनेक मंदिरांवर दिसते. किंवा कावळा त्या मडक्यामध्ये दगड टाकून पाणी वरती आणतो, तर ती गोष्ट आपल्याला दिसते. किंवा मगर आणि माकडाची गोष्ट माहिती असेल की जांभूळ तो तोडून देत असतो. तर ते या गोष्टी मंदिरांवर कशासाठी होणार? कारण त्याचा आणि मोक्षप्राप्तीचा काही संबंधच नाहीये. त्यातनं आपल्याला काहीतरी बोध प्राप्त होतोय. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला मंदिरांवर दिसतात. सो माझ्या मते हे शिक्षण देण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असावी. आणि आता आपल्याला त्या कथांचा अर्थ समजून घ्यायला लागतोय. पण ज्या अर्थी त्यांनी तेव्हा कोरल्या त्या अर्थी त्यातल्या बऱ्याच समाजाला या गोष्टी माहिती होत्या की जस्ट मंदिरावर गेल्यानंतर की मी एखाद्या खांबावर बघतोय तेव्हा मला ते जाणवलं पाहिजे की अरे ही गोष्ट आहे आणि यातनं या स्थपतीला हे सांगायचं. किंवा लहान मुलांना की बघा हे असं असं होतं आणि मग तो एलॅबरेट करून सांगणार जो कोण मंदिरातला प्रिस्ट असेल किंवा तिथला धर्मगुरू असेल. त्यामुळे डेफिनेटली मंदिरं तर धर्म शिक्षणाची प्रमुख केंद्र होती. अदरवाईज बाकी प्रॅक्टिकल गोष्टींचं शिक्षण असेल तर त्यासाठी आपल्याकडे आश्रम व्हायचे आणि आश्रमांमध्ये लांब लांबवरनं मुलं यायचे. आता कृष्णच बघा ना, सांदीपनी ऋषींच्या आश्रमात कृष्ण गेला, तिथे मंदिर नव्हतं. त्यामुळे ज्या गोष्टी त्याला युद्धकला असेल किंवा मे बी अजून काही तिरंदाजी असेल, मुष्टियुद्ध असेल, तर या सगळ्या गोष्टी तो आश्रमातनं राहून शिकायच्या. मंदिर प्रामुख्याने धर्मप्रसाराची किंवा धर्म शिक्षणाची केंद्र म्हणून जास्त झालेली होती एज्युकेशनच्या बाबतीत. मी ॲक्च्युली कोणार्कच्या जेव्हा टेम्पलला व्हिजिट केली होती त्यामध्ये काही काही कार्विंग्स असे होतात की प्रेग्नन्सी दाखवण्याची पद्धत किंवा एम्ब्रायो जो गर्भ आहे त्याची पण इव्हॉल्युशन दाखवायची पद्धत होती. किंवा अजून काय बघितलं होतं मी की कोणीतरी एक दुर्बीणमधून बघतोय स्पेस रिलेटेड असं काहीतरी, किंवा काही काही टूल्स हातात आहेत पण ते समजत नाही नेमकं काय. याविषयी तुमचं काय मत आहे? आता हे दुर्बीण वगैरे मी कन्फर्म नाही करू शकणार, कारण तेव्हा ज्या काळात कोणार्क मंदिर 13व्या शतकात बांधलं गेलं तर तेव्हा तर दुर्बीण अर्थातच नव्हती. पण मंदिराच्या बाह्य भागावर जी तुम्ही म्हणताय की गरोदर असेल स्त्री किंवा, तर हे काय ना, ही जी शिल्प आहेत हा लोकजीवनाचा भाग आहे याच्यामध्ये. कारण मंदिर कोरणारे लोक समाजातलीच आहेत, बरोबर. त्यामुळे एका वेळेला ते समाजामध्ये काय काय बघतायत त्याचंही चित्रण ते मंदिरांवर करून ठेवतात. आणि खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत. आता महाराष्ट्रातल्या मंदिरांना जर बघितलं तर कुस्ती खेळणारे 2 जण दिसतात किंवा ताक घुसळणारी आपल्याला स्त्री दिसते. तर ह्या गोष्टी समाज जीवनात चालणाऱ्या आहेत. किंवा आता रंगपंचमीचा आपल्याला सण दिसतो हम्पीतल्या हजारराम मंदिरावर बाहेरच्या बाजूला. त्यामुळे ह्या गोष्टी तर दिसतातच. टेक्नॉलॉजिकल टूल्स काय ना, आपल्याकडे खूप फॅसिनेशन असं आहे की अरे नाही, कोरताना त्यांनी मशिनरीज वापरली किंवा मग काही काही जण युट्यूबवर पण बघा की लेथ मशीन होतं, इलेक्ट्रिसिटी होती वगैरे. खरंच होती का? नाही, खरंच नव्हती. एक तर जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा आपण आपले पूर्वज आहेत त्यांच्याकडे असलेल्या स्किल्सचा आपण त्यांना तेवढा योग्य मान देत नाही त्या स्किल्सचा. ह्या लोकांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत. कोणार्क मंदिर बांधायला 1200 लोक होते आणि 12 वर्ष लागली, बरोबर. मी इमॅजिन करा 1200 लोक 12 वर्ष काम करत आहेत, म्हणजे 1200 गुणिले 12 एवढी मॅन इयर्स लागली. आणि हे लोक रोज काम करत आहेत. फक्त पावसाळ्यातले जे काही 2-4 महिने सुट्टी घ्यायची असेल शेतीच्या कामासाठी वगैरे, एवढाच दिवस ते हॉल्ट आहेत. तिथे पण सगळे जात नाहीत सुट्टीवर, ज्यांच्याकडे शेतीची कामं नाहीत ते तसेच राहतात. त्यामुळे ते प्रचंड मेहनत घेऊन लोक काम करतात. मशिनरी नव्हती ऍक्च्युअल, म्हणजे की सगळी कामं माणसालाच करायला लागायची. पण दगड वाहून देण्यासाठी आपल्याकडे गाड्या होत्या. जशी बैलगाडी होती तशी हत्तीची गाडी दिसते आपल्याला, की हत्ती ओढून नेतोय आणि चाकांच्या की ओणके लावलेत आणि ते गोल 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 फिरवत ते दगड घेऊन जातात. किंवा पुलीज होत्या. आता एवढे मोठे दगड, आता बृहदीश्वर मंदिरामध्ये तो मोठाच्या मोठा दगड वरती आहे काही टनांचा, तर तो वर कसा नेला, तर ते पुलीज होत्या. आपल्याकडे लोखंडाचा वापर करून, त्याला स्कॅफोल्डिंग असा शब्द आहे इंग्लिशमध्ये. सोपं सांगायचं की एखादी आपण आता बिल्डिंग बांधतो, बिल्डिंगच्या बाहेर रंग लावला बघा आपण, ते बांबूचे असे दमदमे उभे करतो, त्याच्यावर तो माणूस चढत चढत जातो. तशाच प्रकारचे आता हे लाकडाचे आहेत, आपल्याकडे बांबू वापरतात, परंतु तेव्हा लोखंडाचे स्कॅफोल्डिंग्स होते. आणि अशा पुली होत्या तिरक्या, की एका बाजूने त्या चाकातनं ती पुली अडकवायची, दुसऱ्या बाजूने तो दोर ओढायचा. मग तो दोर ओढताना हत्ती किंवा खूप सारी माणसं असायची आणि मग तो दगड एक एक सरकवत 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 त्या जो एक स्लोप तयार केला जायचा त्या स्लोपवरून तो दगड ओढला जायचा वरती. सो अशा प्रकारे पुलीचा, आणि त्याच्याकडे आपली चित्र सुद्धा अवेलेबल आहेत. जर आपल्याला या व्हिडिओमध्ये चित्र टाकता आले तर मी तुम्हाला चित्र डेफिनेटली देतो. कारण कोणार्क हे एकमेव मंदिर आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे 12 वर्षाचं अकाउंटिंग रेकॉर्ड आहे. ओके. 13व्या शतकातलं. म्हणजे तिथे अकाउंटंट होता, त्याची 12 लोकांची टीम होती, सगळं डॉक्युमेंटेड आहे. हा, ते एकमेव मंदिर आहे बरं का भारतातलं जिथे रोजच्या रोज कोणाला किती रुपये दिले इथपर्यंत. हा, म्हणजे मंदिर बांधलं कसं हे नाहीये, पण तो अकाउंटंट काय म्हणतो की आज मी ना एकाला जे काय त्यांची करन्सी असेल त्याला एक काम दिलं की 12 मूर्ती कोराला दिल्या आणि एक लेट्स आपण 100 रुपये त्याची किंमत ठरवली, तर त्याचा 30% ऍडव्हान्स मी आता त्याला दिलाय. 12 मूर्ती कोरून झाल्यानंतर उरलेला 70 रुपये ऍडव्हान्स देण्यात येईल. आणि मग त्याचे डेट्स पण टाकलेत की ह्या तारखेला ऍडव्हान्स दिला
आणि मग जेव्हा परत मग तो रेफरन्स पुढे लागतो की अजून 10-15 पानं उलटली की त्यानंतर ती मूर्ती परत आल्यावर देतं. म्हणजे आपल्याला हे कळतं की मूर्ती कोरायला दिल्यापासून परत येईपर्यंत किती एक्झॅक्टली पिरियड ती कोरायला लागला. म्हणजे हे इतकं डिटेल्ड रेकॉर्ड असणारं भारतातलं एकमेव मंदिर आहे. आणि ते मॅन्युस्क्रिप्ट सापडलं जगन्नाथपुरीचं जे आपलं मंदिर आहे त्या आता प्रत्येक मंदिराची ट्रेजरी असायची. एक्झॅक्टली. ती ट्रेजरी उघडली आणि त्याच्यामध्ये काय काय सापडते बाबा. मी सोनं नाणं हा भाग वेगळा, परंतु असं काही लिहून ठेवलंय का मंदिराबद्दल किंवा त्याचे रिच्युअल्स कसे होते, तर ते सगळं उघडल्यावर ते सापडलं. आणि हा इंग्लिश माणूसच होता ॲलिस बोनर नावाचा. ऍक्च्युली 1970ला हे पब्लिश केलंय. आता ह्यामध्ये ना खूप टँजेन्शियल क्वेश्चन झालेत माझ्या डोक्यात, प्रचंड. बट ठीक आहे. त्यापैकी एक क्वेश्चन धरतो मी, मंदिर बांधायची पद्धत. करेक्ट. ठीक आहे, सॉरी मी थोडा मध्ये फ्लो इंटरप्ट केला, पण मी एक प्रेझेंटेशन बघितलं होतं. आय डोंट नो मी कुठं बघितलं होतं, पण त्यामध्ये असं होतं की मंदिर बांधायच्या अलग अलग पद्धती होत्या. काही काही खालून वरती, काही वरतून खाली. तर त्यामध्ये असं काही होतं की खूप आधी सारा मातीचा ढिगारा बनवला जायचा. प्रूव्ह मी आय एम रॉंग, की मातीचा ढिगारा बनवला जायचा आणि त्यावर चढून ते वर्कर्स असं खाली 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 करत बॉटमपर्यंत यायचे. आणि एक असा वेगळा अँगल असा होता की बाबा तुम्ही जर सांगितलं पुलिस वगैरे वापरून किंवा मॅन फोर्स वगैरे वापरून, ॲनिमल फोर्स वगैरे वापरून ह्या गोष्टी बांधल्या जायच्या. पण काही काही गोष्टी फार अशक्य वाटतात. जसं बृहदेश्वरचं बोललंय 80 टनाचा दगड वरती ठेवला आहे की आधी वरतून आणलाय. तर ह्या कोणत्या टेक्निक होत्या? किंवा कैलास लेणी जर तुम्ही बघितला की अख्खा पहाडच असं उभा कोरलाय आणि तो अपवर्ड टू डाऊनवर्ड अशा डायरेक्शनने गेलाय. तर हे कसं बनवत असतील ते? करेक्ट. आता याच्यात 3 प्रकारचे टेक्निक्स आहेत. एक तर लेणी मंदिर असेल, म्हणजे ज्याला एकाश्म मंदिर म्हणतो. आता वेरूळचं आपण उदाहरण घेतलं तर वेरूळ हे एकाश्म आहे, म्हणजे एका दगडामध्ये कोरलेलं परंतु मंदिरासारखा आकार दिलेलं. तर ते द्राविड शैलीतले जरी महाराष्ट्रात असलं तरी ते कोरताना वरपासून सुरुवात केली आणि खालपर्यंत आले करत करत करत. आता हे अशक्य वाटणारं काम आहे. याचं कारण ते कोराला 1001 लोक असतील, किती लोक होते माहिती नाही, पण मी अजून करतोय कोणार्कला तेवढे लोक असतील, तर इथे पण साधारण तसेच असतील. याच्यामध्ये ऑब्झर्वेशनची गोष्ट अशी आहे की इतके लोक काम करत असून सुद्धा कोणामध्येही प्रिसिजनची चूक नाही आहे. म्हणजे सगळ्या आता सिमेट्री आहे, 50% इकडे 50% सेम आहे. आता एकच माणूस एवढं सगळं नाही कोरणार ना. 100 लोक काम करत असतील आणि 100 लोक ते कोरत असतील, तर सगळ्या 100 लोकांमध्ये एकाच प्रकारचं स्किल कसं काय? एक्झॅक्टली, शक्यता नाही वाटत. आपण दोघांनी जर एखादं काम करायचं ठरवलं तर तुमची पद्धत एक्झॅक्टली मॅच होऊच शकत नाही. पण तिथे एक्झॅक्ट मॅच झालेलं दिसतं की कुठेही बारीक फरक सुद्धा नाहीये. याचा अर्थ एकदम मॅथमॅटिकल खूप स्ट्रॉंग होतं. ते कसं कोरत गेले, काय कोरत गेले हे इमॅजिनेशनच्या थोडंसं बाहेर आहे. आपल्याला टेक्निक्स माहिती आहेत की दगड कसा तोडायचे, त्या दगड तोडण्याचे टेक्निक्स वगैरे आपल्याला सगळ्याला माहिती आहेत. आता काही काही मंदिरही समोरनं, म्हणजे लेणी समोरनं कोरतात. जनरली लेणी कोरण्याची पद्धती अशीच आहे की ते समोरनं आतमध्ये जातात. वेरूळ हे एकमेव मंदिर आहे जे आधी कळस आणि मग पाया ते आपलं कोरलं गेलं. आता वेरूळ वरनं आधी कळस आणि मग पायाला आलेत, पण काही काही लेणी जी समोरनं आतमध्ये जातात, जी नॉर्मल आपल्याकडे बौद्ध संप्रदायातली लेणी आहेत, ही सगळी समोरून आतमध्ये कोरत गेली. राहिला प्रश्न हिंदू मंदिरांचा, तर याच्यामध्ये 3 गोष्टींमध्ये मंदिरं बांधली जातात. एक म्हणजे लाकडाची मंदिरं, जी देशात फार कमी आहेत, परंतु हिमाचलमध्ये अजूनही 1300 वर्ष जुनी काही लाकडातली मंदिरं जशीच्या तशी आपल्याला दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे विटांची मंदिरं. सुरुवातीलाच विटांचा वापर आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात होता. अगदी हडप्पा संस्कृतीपासून आपल्याकडे विटा दिसतात. गुप्त काळामध्ये म्हणजे 5व्या-6व्या शतकात विटांची सुद्धा मंदिरं दिसतात. आणि मग आला दगड. कारण दगड का वापरला गेला? कारण टेन्युअर खूप जास्त होतं. वीट नष्ट होणारच आहे पावसामुळे. हा ड्युरेबिलिटी कमी आहे, तरी अजूनही विटांची मंदिरं टिकलेली आहेतच, परंतु दगड अजून जास्त टिकतो. त्यामुळे दगडांची मंदिरं बांधायला सुरुवात केली. आणि जसं आत्ता आपण बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करतो ना, तशाच प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे की किती वरती बांधायचं आहे, त्यानुसार प्रपोर्शनेटली किती खाली पाया जायचा. तो पाया पूर्ण पहिले भरायचे आणि मग पाया तो भरून झाल्यानंतर मंदिरांची उभारणी आपल्याला केली. टिपिकल मेथड आहे. म्हणजे याच्यामध्ये काही मे बी याच्यामध्ये काही फॅसिनेटिंग दिसणार नाही, परंतु एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जे दगड होते ते इतक्या मोठ्या संख्येने होते. कोणार्क मंदिराला तर मगाशी म्हटलं की 12 वर्षांचा पिरियड आहे बांधकामाचा. त्याच्या आधीचा 6 वर्षांचा प्रिपरेशनचा पिरियड आहे. 8 ते 9 लाख दगड वापरलेत आणि ते दगड शेजारनं नाही घेतलेत. कोणार्क मंदिरात तर 3 वेगळ्या प्रकारचे दगड वापरलेत. एक म्हणजे लॅटराईट, म्हणजे जांभा, आपल्याकडे जसा कोकणात दिसतो तसा तिकडे जांभा सापडतो, तो जांभा वापरलाय. दुसरा आहे तो म्हणजे खोंडालाईट. आता तो खोंडा नावाच्या एका जमातीवरनं त्या दगडाला ते नाव पडलं, तो तिथेच ओडिसामध्ये लोकल दिसतो. तिसरा दगड आहे तो म्हणजे क्लोराईट. आता क्लोराईट हा दगड ना थोडासा जांभळा, हिरवट, निळसर असा दगड आहे. तो सगळीकडे नाही वापरला. तो कुठे वापरलाय? दरवाजाची चौकट, सूर्य देवतेच्या मूर्ती. सो ज्या गोष्टी ठळक दिसतील हायलाइट करण्यासाठी तो क्लोराईट वापरलाय. परंतु तो क्लोराईट दगड जवळ उपलब्ध नव्हता. तो दगड 80 किलोमीटरवरनं आणलाय. इमॅजिन करा, तेव्हा 700 वर्षापूर्वी 80 किलोमीटर लांबनं दगड आणणं
हे 6 वर्ष प्रिपरेशनला लागलेत. आणि हे कसे आणलेत, म्हणजे आपण एक वेळ आत्ता ठरवू शकतो की ट्रेलर घेऊन जातोय मी वगैरे वगैरे, हे शक्य आहे की गाडीने घेऊन जातोय. या लोकांनी नद्यांचा वापर केला. नद्यांमधनं तराफ्यांवर टाकून दगड आणलेत. आणि एका पॉईंटला असं झालं की कोणार्कपर्यंत पूर्ण नदी नव्हती, तर जिथपर्यंत नदी होती तिथपर्यंत नदीने घेऊन आले. आणि नंतर जिथे नदी नव्हती तिथे मोठा कालवा खोदला, त्या कालव्यामध्ये पाणी आणलं नदीचं, आणि त्या कालव्यातनं ते दगड घेऊन आले. आणि हे इतके लोक पॉझिटिव्ह होते या सगळ्या दगडांच्या, कारण हे खूप महाग होते आणि वाया घालवून तर चालणारच नव्हते. त्यामुळे ते जे मगाशी अकाउंटिंग रेकॉर्ड म्हटलं ना, त्याच्यामध्ये असा एक उल्लेख आहे की आता ओडिसामध्ये आजही खूप वादळं मोठी मोठी येतात. तर तेव्हाही तसंच एक मोठं वादळ आलं होतं. आणि त्या वादळामध्ये तो जो तराफा, जो दगड घेऊन येत होता, तो फुटला आणि ते दगड खाली पडले. आता जनरली आपण आता काय की ठीक आहे, चल दगडच आहेत ना, काय नवीन आणू आपण, नवीन घेऊ, काढायचे पाण्यातनं. कष्ट करून सगळे बुडालेले दगड वर काढायला लावले. 2 महिने घालू आपण दगड काढा, कारण महाग आहेत, आपल्याला परवडणार नाही तिथनं खाणीतनं परत आणून. हत्ती लावून दगड बाहेर काढलेत आणि त्याच्यासाठी पैसे दिलेत. म्हणजे असं नाही की तुमची चूक आहे म्हणून आता की नाही ओव्हर टाईम करून काढायचं वगैरे. आता नाही का आपल्या कॉर्पोरेटमध्ये काहीतरी एखादं काम चुकलं की बस रात्र त्याचा पगार बिगार काही मिळणार नाही पण तुला, पण इथे तुला देतो ना पैसे, कारण हे तुझ्यामुळे नाही झालंय, जे काही वादळ आलं त्याच्यामुळे झालं, त्यात तुझी चूक नव्हती, पण नॅचरली झालंय. पण ते काढायचे तुला मी पैसे देतो, पण ते काढायचे. ते सगळे दगड बाहेर काढले आणि मग ते घेऊन आले. आणि 8-9 लाख दगड एका मंदिराच्या, म्हणजे आज कोणार्क मंदिर बघितलं तर आज ते पडलेलं आहे. म्हणजे इस्लामी आक्रमण झालं त्यात ते कधीतरी पाडलं असणार. एक्झॅक्टली आपल्याला कोणी पाडलं हे कळत नाही, म्हणजे त्याची पण थेरी आहे की पाडलंय, नॅचरली पडलंय. नाही, पण आता काय 17व्या शतकापर्यंत ते मंदिर शाबूत होतं. आणि हे कसं कळतं, एक राजा होता पुरीचा, तर या राजाला कोणीतरी सांगितलं होतं की अरे असं एखादं मंदिर पूर्वजांनी या कोणार्कच्या, त्याला अर्क क्षेत्र असं नाव आहे, तिथे बांधलंय. पण हे आम्हाला माहिती नाही, कारण कोणी जात नाही, कारण जंगल आजूबाजूला इतकं प्रचंड होतं की ते विस्मृतीत गेलेलं होतं लोकांच्या की असं काहीतरी मंदिर आहे. तर तो एका ब्राह्मणाला म्हणतो की तू जाऊन सर्वे कर तिथे, आणि असलं तर मला सांग की काय त्याची स्थिती आहे वगैरे. तो निघाला प्रवास करून, आणि तो त्या जंगलामध्ये पोहोचल्यानंतर त्याला दिसलं की सगळा वाळूचा ढिगारा आहे, कारण इतकी वादळ आल्यानंतर ती वाळू सगळी यायची वाऱ्याने. ते वाळूच्या ढिगाऱ्याभोवती ते सगळं मंदिर आहे, प्रचंड झाडोरा सगळा वाढलेला आहे, पूर्ण मंदिर शाबूत आहे. तर मग त्यांनी ते राजाला जाऊन सांगितलं की असा असा माझा रिपोर्ट आहे, तर काय करायचं. राजा म्हटलं एक काम करू आपण, खूप सारी माणसं घेऊ आणि ते मंदिर आपण कन्झर्व करू म्हणजे त्याच्यातली सगळी वाळू बिळू जी असेल ते आपण बाहेर काढू. तर 100-150 माणसं घेऊन तो कामाला लागला, रिनोव्हेशन. आणि मग ते सगळी वाळू बिळू बाहेर काढली, आजूबाजूची झाडं तोडली, आणि संपूर्ण मंदिर त्यांनी ते कन्झर्व केलं किंवा प्रिझर्व केलं आपण ज्याला म्हणून, लोकांसमोर आणलं. त्यावेळेला 17व्या शतकामध्ये कोणार्कला तुम्ही जर गेला असाल तर कोणार्कमध्ये आजही त्या झाडांच्या सालींवर ते डिझाईन, पट्टचित्र ज्याला आपण म्हणतो, तर तसं त्या पट्टचित्रांवर एक पेंटिंग काढलं गेलं मंदिराचं. तेही पेंटिंग आपण या जे पॉडकास्ट लोक ऐकतायत त्या सगळ्यांना अवेलेबल करून देऊ. तर ते चित्र काढलं, त्याच्यामध्ये कोणार्क मंदिर पूर्ण शाबूत दिसतं. बरं, नुसतं मंदिर शाबूत दिसतं नाही, त्या मंदिराच्या, जेव्हा कुठलंही मंदिर जेव्हा आपण किंवा मंदिराचं जे एक स्केच तयार केलं जातं तेव्हा पहिले तिथे काही यंत्र प्लेस केली जातात. आता थोडा वास्तुशास्त्रातला प्रकार आहे, आता मी स्थापत्यशास्त्राचा अभ्यास आहे, पण वास्तुशास्त्रामध्ये गणेश यंत्र असेल, विष्णू यंत्र असेल, लक्ष्मी यंत्र असेल, असं प्रत्येक ठिकाणी. किंवा आपल्याकडे वास्तुपुरुष मंडल नावाची एक संकल्पना आहे की तो वास्तुपुरुष डायगोनली झोपलेला असतो त्या जागेवर, करेक्ट. आणि मग बेंबीच्या जागी त्याला ब्रह्मस्थान म्हणतात, मग तिथे देवतेची मूर्ती तुम्ही केली पाहिजे वगैरे वगैरे, एनर्जीचा फ्लो वगैरे. मी अजून डिटेलमध्ये याबद्दल बोलीनच. तर ते सुद्धा त्या बुरुजपत्रावर किंवा ते झाडांच्या सालीवर ते कोरलं, तर त्याच्यावर त्यांनी ते चित्र काढलेलं आहे. इतकंच काय, त्या मंदिराच्या बाह्य भागावर ज्या ज्या मूर्ती आहेत देवतांच्या त्या सुद्धा त्यांनी त्या हे केल्यात. त्याच्यावरून आपल्याला कळलं की 17व्या शतकात पूर्ण कोणार्क मंदिर कसं होतं, किती भव्य होतं, याची कल्पना आपल्याला त्या मॅन्युस्क्रिप्टवरून दिसते. कोणार्क मंदिरावर फोकस का, कारण एकमेव मंदिर आहे तिथे इतकं डिटेल्ड आपल्याला एक तर अकाउंटिंग रेकॉर्ड दिसतं, हे पूर्ण त्या मंदिराचं स्केच दिसतं, त्याचा मंदिराचा प्लॅन. आत्ता आपण जसा बिल्डिंगचा प्लॅन करतो ना, एक्झॅक्टली तशाच प्रकारचा प्लॅन आहे, रेषांचा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस तयार करून केलेला. त्यामुळे हे मला खूप फॅसिनेटिंग वाटतं की अरे एवढं जुनं, म्हणजे हे एका मंदिराच्या बाबतीत जर आहे तर मी इमॅजिन करतो वेरूळच्या बाबतीत काय असेल, कारण ते तर अजून 400-500 वर्ष 8व्या शतकात मागे जातं. बरोबर, की किती भांडणं झाली असतील कोरोनाच्या बाबतीत, कोणी कसे जमलं असेल, कोणी. आता कोणार्क मंदिराच्या बाबतीत हरताळ केलेला आहे एकाने. बरं, काय झालं, जो राजा होता नरसिंहदेव, त्या राजाचं नाव, या राजाचा एक सासरा होता, तर या सासऱ्याने दक्षिणेतलं मदुराईमधनं काही शिल्पी आणले वरती, काही हे मदत करतील कोराला, कारण त्यांच्या काही स्पेशालिटीज होत्या वगैरे वगैरे. तर कोणार्क मंदिराचा जो स्थपती होता तर त्यांनी एक काहीतरी काम दिलं त्या
मदुराईतल्या स्थपतींना की आता सासऱ्यांनी आणले तू दुखवायचं कशाला, ते दुखवंत चालणार आहे, नाजूक प्रकरण आहे. त्यांना काहीतरी काम दिलं, त्या शिल्पीने सगळ्या त्या मूर्ती करून आणल्या याच्याकडे. आता त्या स्थपतीला तर काही मूर्ती आवडल्या नाहीत आणि त्यांनी त्या ऍक्सेप्ट केल्या नाहीत की हे नाही पटणार, मला नाही आवडलं हे तुमचं. आता त्या मदुराईच्या स्थपतींचा अपमान झाला, इगो दुखाला त्यांचा एकदम की आम्ही एवढे मोठे स्थपती आणि आम्ही तयार केलेल्या मूर्ती हा घेत नाही, हे काय. मग ते गेले राजाकडे आणि यांनी सांगितलं आजपासून आम्ही अन्न ग्रहण करणार नाही, जोपर्यंत आमच्या मूर्ती तुम्ही घेत नाहीत तोपर्यंत आम्ही काही खाणार नाही, असं करून उपोषणाला बसले चक्क. मग तो राजाने त्या स्थपतीला पत्र पाठवलं की बाबा रे तू ऐक माझं जरा, ते सासऱ्यांनी पाठवले, तू त्यांना बरं ते हा नाही घ्यायचा ना, तर दुसरं काहीतरी काम दे त्यांना. ते कसं दोघांमध्ये बॅलन्स करण्याचा प्रयत्न आहे की तुला पण दुखवत नाही, कारण तू तर स्थपतीच आर्किटेक्ट आहे, तुला दुखवंत मंदिरच बांधलं जाणार नाही, पण त्यांनाही दुखवू शकत नाही कारण ते सासऱ्याने आणलेले आहेत, ते नात्यातलंच प्रकरण आहे. त्यामुळे असा समेट ह्या मला खूप मजेशीर गोष्टी वाटतात. जे अकाउंट जे रेकॉर्ड मिळतात ना, ठीक आहे सलग रेकॉर्ड मिळत नाहीत, पण त्या रेकॉर्डमधनं इतक्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला भरपूर लिंक इकडे तिकडे लागत जाते. तर ह्या गोष्टी खूप फॅसिनेटिंग आहेत. मे बी आपल्याकडे जे सांगितलं होतं की मशीननी कोरलं वगैरे, ह्या मे बी गोष्टी आपल्याला ग्रंथांमधनं प्रूव्ह नाही करत आहेत, पण ह्या गोष्टी ज्या फॅक्च्युअल आहेत, ज्या ग्रंथांमध्ये आहेत ना, ते ह्या स्टोरीज लोकांपर्यंत खूप सांगितलं पाहिजे की समाज जीवन कसं होतं, की लोकांमधल्या चालीरीती कशा होत्या. म्हणजे मंदिर बांधणं हा एक मोठा प्रोजेक्ट होता, जसं आत्ताचं एखादा पूल बांधणं एखादा प्रोजेक्ट असेल, त्या प्रोजेक्ट बांधण्यामध्ये अनंत अडचणी येतील की फंडिंग संपलं, बाबा पैसेच नाहीत, माणसंच गेली, कामच नाही करणार, आम्ही निघून जातो, काय करणार बोला, संप नाहीच करणार, पैसे द्या ना तर करतच नाही संप. हा जसा प्रकार आत्ता आहे तसाच तेव्हा होता, पण एक गोष्ट मला दिसते की डेडिकेशन होतं, मनातनं श्रद्धा होती, भाव होता, नुसतंच कामचुकारपणे काम नाही केलेलं. त्यांना सहज शक्य आहे, राईट, एवढंसं मोठं मंदिर आहे, कुठेतरी छोटंफार राहिलं तर काय कोणाला कळतं, कोणाला कळतं एवढं बारीक, पण नाही केलेलं दिसत. बेलूर हळेबीडूला आपण मंदिरं बघतो, इतकी बारीक कोरीव काम आहे, म्हणजे दगडाला अक्षरशः दोऱ्याप्रमाणे गाठी बिठी मारल्यासारखं आपल्याला दिसतं. पण नुसते पैसे मिळतात म्हणून काम करण्यापेक्षा मी जे काम आतून बाहेर येते की मी माझ्या देवासाठी ते करतोय आणि ती पूर्ण कला त्यांनी ओतलेली आहे त्याच्यात. बरोबर, भले त्याचं क्रेडिट त्यांना मिळणार आहे का तर नाही मिळणार आहे, त्या वर्करला तर काय नाही, नाव कुठे. आज आपण जाऊन कोरतो आपली नावं, ज्यांनी केलंय त्यांचं नाव कुठेच दिसत नाही, फार कमी लोकांची नावं दिसतात, ते लिहूनच ठेवलेलं नाही कुठे. आता प्रत्येकाला कोरता आलाच असतं की एखाद्या मूर्ती, चल मी कोरली ना मूर्ती, माझं नाव लिहून टाकता, आणि कोणी बोललं नसतं त्याला, कारण त्यांनीच कोरले ना, तो इट्स इज राईट. आणि मला त्यामुळे त्यांचं हे डेडिकेशन खूप भावतं. एक फॅसिनेटिंगचा पॉईंट निघला होता, त्यामुळे मला बोलायचं होतं की कोणार्क आणि फॅसिनेटिंग दोघांचं एक कॉम्बो स्टोरी अशी होती की मूर्त्या फ्लोट करत होतात असं तिथले स्थानिक पण म्हणतात, आणि बऱ्यापैकी भारतभर पसरलेली स्टोरी की सोमनाथ टेम्पल आणि कोणार्कचं दोघांमध्ये मॅग्नेटचा काहीतरी वापर केला होता टेम्पलमध्ये, आणि त्यामुळे त्या फ्लोटिंग आयडल्स होता. किंवा असाही उल्लेख आढळतो इतिहासामध्ये की जेव्हा मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला त्याला पण ते शिवलिंग उडताना म्हणजे हवेत दिसलं होतं. याबद्दल तुमचं काय मत आहे की म्हणजे खरं असं होतं इतिहासामध्ये सांगतात असं की फॅसिनेटिंग स्टोरी बनवण्यात माणसाला इंटरेस्ट होता म्हणून अशा स्टोरी आज पसरल्यात? दंतकथा आणि इतिहास त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दंतकथा या अनेक गावांमधून पसरलेला. आता आपल्याकडे कुठल्याही गावात जा, ही पांडवांनी एका रात्रीत बांधलेली मंदिरं इथपासनं, म्हणजे ही कथा तिथल्या गावातल्या लोकांमध्ये, आता ते तर आपण समजू त्यांना काही ग्रंथांचं त्यांनी वाचलेलेच नाहीत, तर त्यामुळे त्यांच्या पूर्वजांनी वाडवडिलांनी सांगितलं बाबा पांडवाला एका रात्री, आणि त्यांची श्रद्धा आहे त्याच्यावर की नाही पांडव का करू शकतात, कारण ताकदवान आहेत. बरोबर, महाभारत जिंकलेले असून त्यांच्यामध्ये तेवढी ताकद आहे की एका रात्री येऊन त्यांनी मंदिरं बांधली. सो हा त्यांचा विश्वास आहे. परंतु इतका सगळा शोध घेतल्यानंतर सुद्धा आपल्याकडे हिस्ट्री TV 18 चॅनल माहिती असेल, एन्शंट एलियन्स की लेझरने वेरुळलेणी केली, हे आत्ताच्या काळात सुद्धा सांगतात सगळी माहिती असून सुद्धा. त्यामुळे माणसाला कायमच, आणि आपलं म्हणजे भारतीय समाज असा आहे त्याला मीठ मसाला लावूनच गोष्टी आवडतात, आणि हे आत्तापासून नाही आहे, हे तेव्हापासून आहे. तुम्ही बघा ना, रामायण महाराज सगळा महाभारतात तर एवढा मीठ मसाला आहे, म्हणजे ते घडलं नाही घडलं हा भाग आपण सोडून देऊ, पण प्रत्येक पात्राला जे काही रंगवून ज्या काही गोष्टी रचलेल्या आहेत की द्यूतामध्ये सगळं हारतो, आणि मग हा किती मसाला आहे. म्हणजे आत्ताच्या टीव्हीवरच्या सिरियल सोडा, माझ्यामध्ये महाभारत एवढं पात्रांचं रंगवणं, आता हॅरी पॉटरचं आपण कौतुक करतो, अरे काय किती पात्र आहेत, पण त्याच्यापेक्षा महाभारतामधली पात्र बघा. सो फॅसिनेशन सगळ्यांनाच होतं, आणि त्या फॅसिनेशनमधनं मग ह्या स्टोरी पसरत जातात की फ्लोटिंग होती, असं होतं तसं होतं. सोमनाथच्या बाबतीतच एक आपल्याला आत्ताच्या तिथे तो एक बाण दिसतो की इथपासनं थेट दक्षिण ध्रुवापर्यंत मध्ये कुठेच जमीन नाही, आणि तिथं तो एक संस्कृतमध्ये श्लोक लिहून ठेवलेला आहे की, आणि मग तो सांगतात की तो 8व्या 9व्या शतकात 10व्या शतकात कधीतरी तो कोरून ठेवला वगैरे.
तर हा म्हणजे जमीन नाही हे खरं आहे, परंतु तो श्लोक जुना आहे का नाहीये, तो श्लोक आत्ता लिहून ठेवला तिथे. बरं. किंवा कोणार्क मंदिरात सांगितलं होतं की मॅग्नेट जातं आणि मग ती जहाज सगळी आकर्षित व्हायची त्या मॅग्नेटने वगैरे. पण ह्या गोष्टीला जोपर्यंत तुम्ही प्रूव्ह करत नाहीत आयदर पेपरमधनं किंवा भौतिक पुराव्यांमधनं, तोपर्यंत या सगळ्या दंतकथाच झाल्या. त्यामुळे होतं नाही होतं मी असंही म्हणत नाही की नव्हतंच, मी असं म्हणतो की पुरावे आहेत का, तर नाहीयेत. जेव्हा पुरावे येतील तेव्हा आपण डेफिनेटली, आता ह्या क्षणापर्यंत तर नाही आहेत पुरावे, मे बी उद्या आले तर माझे विचार बदलले, पण ऍट दिस पॉईंट ऑफ टाइम जर मला इतिहास, आता इतिहासात एक सोपा नियम आहे, बाप दाखवून तर श्राद्ध घाल. आहे का, मी डिनाय नाही करत आहे, मी म्हणतोय आहे का, आहे तर शकतं. मी म्हणतोय मी नाहीच आहे 100% कन्फर्म नाहीच आहे असं नाही म्हणत आहे मी. प्रॅक्टिकली मी प्रॅक्टिकली काय विचार करतोय, आता पुरावे आहेत का, तर नाहीयेत. जोपर्यंत पुरावे सापडत नाही तोपर्यंत मी असं धरून चालतोय की ती गोष्ट अस्तित्वात नव्हती. पण ह्युमन असं क्रिएचर आहे ना की त्याला फॅसिनेटिंग स्टोरी खूप आवडतं. एक्झॅक्टली आवडतं. आणि ना मला पण, आता मला सत्य ऐकायला आवडणार नाही कदाचित, म्हणजे माझं मत तसं आहे की जर कोणी म्हटलं मला की हा तिथं असं होतं तर मला हो तसं होतंच, करेक्ट, हे जास्त सांगण्याची एक्झॅक्टली होतं. पण काही काही स्टोरीज अशा आहेत की कैलासलेनी जेव्हा खुदताना जो मलबा आहे म्हणतो आपण, जो वेस्ट होता तो खूप सारा निघाला होता, पण तो तिथं आसपास परत सापडत नाही, असं एक मी ऑब्झर्वेशन होतं माझं. तर मग खूप दावे असे निघतात की ह्युमन मेड नाही आहे, मॅन मेड नाही आहे, किंवा एलियन्सचं इंटरफेअर होतं, किंवा खूप फॅसिनेटिंग स्टोरी येतात. तर मग तुम्हाला काय वाटतं की तो मलबा कुठे गेला असेल, कसा ट्रान्सपोर्ट केला असेल, किंवा ते मुळात ते बनवलंच कसं आहे? करेक्ट. कैलास लेणीबाबत माझी एक थेरी आहे. आता या थेरीला सपोर्ट नाही आहे, बट काय ना,